संगमनेर तालुक्यातील साकूर पठारातील सामाजिक कार्यकर्ते आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील खेमनर यांचे सुपुत्र अशोकराव पाटील खेमनर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज सकाळी 10:30 वाजता दुःखद निधन झाले. साकूर येथे आपल्या निवासस्थानी सकाळी छातीमध्ये दुखू लागल्यानं त्यांना तात्काळ संगमनेर येथे कासार हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, परंतु तेथूनही तातडीने त्यांना नाशिक येथे उपचारासाठी नेण्यात येत असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. ही बातमी तालुक्यात पसरताच संपूर्ण तालुक्यासह पठार भागात मोठी शोककळा पसरली आहे. राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक आणि विश्वासू कार्यकर्ते असलेल्या अशोकराव खेमनर यांनी पठार भागात प्रत्येक वाडी वस्तीवरील नागरिकांच्या समस्या सोडवल्यात. बाजीराव पाटील खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली अशोकराव खेमनर आणि शंकरराव खेमनर या युवा जोडीनं कार्यकर्तृत्वातून मोठा आदर निर्माण केला. अशोकराव गोरगरिबांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सहभागी झाले. साकूर येथे गोरगरीब आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विद्या प्रबोधिनी हे विद्यालय सुरू करून मोठे विद्या केंद्र तयार केले. कारखान्याच्या कामकाजातही अभ्यासपूर्ण लक्ष देऊन सहभाग घेतला. आज त्यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण अमृत उद्योग समूह आणि साकूर गाव तसेच तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय 54 वर्ष होते. त्यांच्या पश्चात वडील बाजीराव पाटील खेमनर, आई, 3 भाऊ, पत्नी मंदाताई, मुले इंद्रजित, सुजित आणि मुली अश्विनी आणि ईश्वरी असा मोठा परिवार आहे. बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले अशोकराव खेमनर हे समाजाच्या प्रत्येक घटकाशी जोडले गेले होते. त्यांनी आपले जीवनच समाजाला समर्पित केले होते. प्रत्येक नागरिकांप्रती आस्था जिव्हाळा जपत त्यांनी अनेकांशी प्रश्न सोडवण्यासाठी अविश्रांत काम केले. त्यांच्या निधनाची बातमी ही अविश्वसनीय असून युवा पिढीतील तळमळीचा कार्यकर्ता हरपला असल्याची भावना माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. तर अशोकराव खेमनर यांनी आपल्या कामातून स्वतःची मोठी ओळख निर्माण केली होती. विविध प्रश्नांची जाण आणि त्यांची सोडवणूक ही त्यांची हातोटी होती. त्यांच्या निधनाने तालुक्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून आमदार बाळासाहेब थोरात यांचा निष्ठावान सैनिक हरपला असल्याची भावना सुधीर तांबे पाटील यांनी व्यक्त केली. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एस9 मीडिया, संगमनेर.